नमस्कार. लोकशाही विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. अनेक दिवस चर्चा आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. दरम्यान काही दिवसांपूर्वी आपण लवकरच एक मोठी बातमी देऊ असं खासगीमध्ये खडसे एका पत्रकाराशी बोललेले होते आणि त्यामुळे ती वेळ हीच का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. नाथाभाऊ हाताला घड्याळ बांधणार. नाथाभाऊ भाजप सोडणार. अनेक दिवसांपासून चर्चा आहे की भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. याला आतापर्यंत ना खडसेंनी दुजोरा दिलाय ना कुठल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानं. परंतु अशी चर्चा आहे. राजकारणात बऱ्याच गोष्टी पडद्याआड होतात, त्यानंतर ही चर्चा थोडी थोडी करून बाहेर येते. खडसेंबाबतही असंच झालंय का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. भाजपमध्ये एकनाथ खडसेंना त्यांच्या मनाप्रमाणे आणि मानाप्रमाणे वागवलं जात नाही, हे खडसेंनीच अनेक वेळा जाहीर केलंय. एवढंच नाही तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं राजकीय करिअर संपवल्याचा आरोपही त्यांनी अनेक वेळा केलाय. विधानसभेचं तिकीट नाकारणं, राज्यसभेसाठी नाव असतानाही डावलणं, त्यामुळे नाथाभाऊ प्रचंड दुखावलेत. नाही म्हणाला भाजपनं त्यांना व्हर्च्युअल चर्चेत सहभागी करून घेतलं, परंतु नाथाभाऊ त्यात समाधानी नाहीयेत. ज्या एकनाथ खडसेंनी 2014 मध्ये भाजप शिवसेना युती तुटली असं जाहीर करून शिवसेनेची नाराजी ओढावून घेतली, त्याच खडसेंना पुढे वर्षभरात भाजपपासून पद्धतशीरपणे तोडण्यात आलं. याला योगायोग म्हणावं का? त्यामुळेच खडसे आता हातावर घड्याळ बांधणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत पॅनलमध्ये जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर आणि पत्रकार लेखक सुधीर सूर्यवंशी देखील. सुरुवात रोहित चंदावरकरजी आपल्यापासून करायला आवडेल मला आजची, कारण की रोहितजी गेल्या कित्येक दिवसांपासून एकनाथ खडसेंची नाराजी भाजपमध्ये कशा प्रकारे आहे ते आपण सगळेजण पाहतोय. ते एकटे नेते नाही आहेत, तर भाजपमध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावललं गेल्याचा आरोप हा सातत्यानं होताना दिसतोय. भाजपसारखा पक्ष जर ज्येष्ठांची काळजी घेत नसेल तर येत्या काळामध्ये वेळ बदलण्याची, आपला मार्ग बदलण्याची वेळ या ज्येष्ठांवर येते की काय अशी शंका आज एकनाथराव खडसे यांच्या बाबतीमध्ये चर्चा करत असताना दिसते. रोहितजी. विशाल, तुम्ही मांडलेला मुद्दा मला वाटतं उत्तर महाराष्ट्रातच नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे त्याबद्दल चर्चा सध्या करत आहेत. मुख्यतः आज त्याच्याबद्दल आपण चर्चा एवढी करण्याचं कारण हे आहे की मला वाटतं आज किंवा उद्या 1-2 दिवसात एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटणार आहेत आणि त्याआधी एकनाथ खडसे यांनी माध्यमांसमोर येऊन आपण अत्यंत नाराज आहोत आणि आपल्याला ज्या पद्धतीने 2014-15 सालापासून आतापर्यंत वागवलं गेलं पक्षामध्ये ते खूप अपमानाचं आहे वगैरे अशा पद्धतीचं ओपन असं स्टेटमेंट आणि ओपन चर्चा त्याची उघडपणे माध्यमांसमोर गेल्या काही दिवसात केलेली आहे. भाजपमध्ये किंवा कुठल्याही पक्षामध्ये अशी माध्यमांसमोर सिनियर कुठल्या तरी नेत्यांनी 30-40 वर्ष पक्षामध्ये असलेल्या नेत्यांनी अशी चर्चा करण्याची पद्धत नाही. तर ही पद्धत म्हणजे ही घटना झाल्यामुळे आता स्पेक्युलेशन जोरात असं सुरू झालंय की खडसे बहुतेक दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या, मुख्यतः राष्ट्रवादी पक्षाच्या वाटेवर आहेत की काय. लक्षात आपण हे घ्यायला पाहिजे की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात जेव्हा लोकसभा आणि विधानसभा 2014च्या निवडणुका झाल्या त्यावेळी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते आणि प्रोटोकॉलनुसार महाराष्ट्रात भाजपचा जो प्रदेशाध्यक्ष निवडणुकीच्या काळात असतो किंवा कुठल्याही राज्यामध्ये जो प्रदेशाध्यक्ष असतो तो मुख्यमंत्री पदाचा दावेदार असतो. हा एक भाग आहेच. त्या दुसरा भाग असा की देवेंद्र फडणवीस यांनी त्या निवडणुकीच्या वर्षामध्ये म्हणजे 2014 मध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या बरोबर महाराष्ट्रात सगळ्या दौऱ्यांमध्ये त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उपस्थिती असणे, त्यांच्या विमानामध्ये उपस्थित असणे, त्यांच्या सगळ्या सभांमध्ये आघाडीच्या पोझिशनवर त्यांच्या बरोबर असणे, असं सगळं देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळाली हे सगळं करण्याची. त्यामध्ये त्यांनी या 2 भाजपच्या मोठ्या नेत्यांना बऱ्यापैकी इम्प्रेस केलं, त्यांना त्यांच्यावर आपली छाप पडली आणि महाराष्ट्राच्या अगदी जिल्हा पातळीवर नाही तर तालुका पातळीवर कुठे आपण जिंकू कुठे आपण हरू याचे देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून जे काही अंदाज दिलेले होते ते पूर्णपणे बरोबर ठरले हे
नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना पूर्ण लक्षात आल्यामुळे महाराष्ट्राची 2014ची निवडणूक झाल्यानंतर म्हणजे विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्या दोघांच्या मनामध्ये हे स्पष्ट होतं की हे आपले मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत आणि त्याप्रमाणे त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. त्यांना जेव्हा मुख्यमंत्री करण्यात आलं त्या दिवसापासूनच मला असं वाटतं की त्यांच्यापेक्षा सिनियर असलेले आणि मुख्यमंत्री पदावर दावा असलेले जे कोणी 2-3 लोक भाजपमध्ये होते त्यांच्यामध्ये थोडीशी नाराजी होती. त्यातले एक मुख्य नाव एकनाथ खडसे हे होतं. कॅबिनेटच्या सगळ्या मीटिंग्समध्ये जेव्हा जेव्हा एकनाथ खडसे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातला एक सदस्य म्हणून बसावं लागलं तेव्हा त्यांना ते अपमानाचं वाटलं आणि त्यांनी एक त्यांच्याकडे रेव्हेन्यू डिपार्टमेंट होतं, महसूल खातं होतं. त्याचे काही निर्णय त्यांनी स्वतःहून घेणे किंवा काही गोष्टी त्यांनी पुढाकार घेऊन करणे असं करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्यात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये क्लॅश सुरू झाले. ते पुढे सगळं काय झालं हे आपल्याला सगळ्यांना बरं माहिती आहे, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी परत सांगण्यात अर्थ नाही. परंतु त्यातून झालं असं की एकनाथ खडसे हे आपले प्रतिस्पर्धी आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटू लागलं आणि दिल्लीचा पूर्ण भरोसा फडणवीस यांच्यावर असल्यामुळे खडसे यांना थोडंसं बाजूला पडावं लागलं. आता ही परिस्थिती इतकी टोकाला गेलेली आहे की आता भाजपचं महाराष्ट्रात सरकार नसल्यामुळे एकनाथ खडसे हे एवढं धैर्य दाखवू शकत आहेत की ते वेगळ्या कुठल्या पक्षात जाऊन आपलं काही करायचं की काय असा विचार करत आहेत. नक्कीच रोहित, याविषयी मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणारच आहे. सुधीर सूर्यवंशी देखील आपल्या सोबत आहेत, पत्रकार आहेत आणि लेखक देखील. सुधीरजी, लेखणी तुमच्या हाती असते. एक लेखक म्हणून लिहिणं, एक पत्रकार म्हणून ज्यावेळेला आपण लिहित असतो त्यावेळेला दोन्ही गोष्टींचा विचार हा करावाच लागतो. तसंच काहीसं राजकारणातही आहे, आपल्याला पाहायला मिळतं. कारण की प्रेमात आणि राजकारणात सगळं काही जायज आहे असं जे म्हटलं जातं आणि प्रत्येक व्यक्तीचा या ठिकाणी वापर केला जातो, असाच काहीसा वापर जो आहे तो एकनाथ खडसे यांचा देखील भाजपमध्ये झाला का? सुधीरजी, वापर झाला की नाही झाला ते एकनाथ खडसे चांगल्या पद्धतीने सांगतील. पण ही आजची जी तुम्ही जे म्हटलं विशालजी की एकनाथ खडसेंना घड्याळातली वेळ पाहण्यासाठी योग्य वेळ आहे का किंवा ती वेळ आली आहे का, तर ह्या जे काही आतापर्यंत जी डेव्हलपमेंट झाली ही का झाली, याला काहीतरी पार्श्वभूमी. असं कुणीही कुठलाही व्यक्ती एक सडन मॉर्निंग मध्ये त्याला असं वाटतं की मी कुठल्या तरी पक्षात जावं असं काही होत नाही. त्याला काहीतरी एक पार्श्वभूमी असते. जसं रोहित यांनी सांगितलं की त्यांचे क्लॅशेस झाले वगैरे या सर्व गोष्टी झाल्या. पण कसं असं क्लॅशेस होत असताना जर एकनाथ खडसे यांनी ते स्वतः म्हणतात की मी 40 वर्ष माझ्या राजकारणातली जी भाजप भटजी आणि शेट्टी यांची महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये किंबहुना ओळखली जायची, त्या भाजपला बहुजन चेहरा देण्याचं काम एकनाथ खडसे असतील, त्यापूर्वी गोपीनाथ मुंडे असतील, पांडुरंग फुंडकर असतील किंवा अनेक जे नेते बहुजन जे नेते म्हणतात ओबीसी किंवा हे या प्रकारचे कॅटेगरीचे नेते यांनी ब्राह्मण आणि बनिया यांची पार्टीला पूर्णपणे बहुजन स्वरूप प्राप्त करून दिलं आणि ज्या ठिकाणी पक्ष नव्हता त्या ठिकाणी पक्ष नेण्याचं काम केलं. अनेक प्रकारचे केसेस त्यांचे स्वतः सांगतात केसेस त्यांनी अंगावर घेतल्या. अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी केल्या. विरोधी पक्ष म्हणून काम केलं गोपीनाथ मुंडे असताना वगैरे. तर त्यांना एक साहजिकच एक मास बेस त्यांचं उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भातला काही भाग असेल किंवा महाराष्ट्राच्या काही कानाकोपऱ्यामध्ये एक अपिलिंग असं नेतृत्व ओबीसी म्हणा किंवा एक बहुजन नेतृत्व त्यांनी स्वतःला 40 वर्षामध्ये कल्टिवेट आणि ग्रूम केलं बीजेपीच्या काही नेत्यांच्या मदतीने आणि स्वतःच्या करिश्माच्या मदतीने. ज्यावेळेला 2014ची निवडणूक झाली त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये असा कुठलाही चेहरा दिला नव्हता भाजपने की हा आमचा पुढचा मुख्यमंत्री असेल. त्यावेळेला एकनाथ खडसे यांना असं वाटलं की मी 40 वर्षे राजकारण केले, अनेक दुसऱ्या पक्षातले लोक आपल्या पक्षात आलेले, तर साहजिकच माझा पहिला क्लेम असेल ऍज अ मास लीडर, ऍज अ बहुजन किंवा जे पक्षासाठी मी जे काम केलं त्याच्यासाठी. पण पक्षाने दुसरा विचार केला. त्यांनी नेक्स्ट जनरेशन यांना संधी देण्यासाठी म्हणून खडसेंना डावललं किंवा त्यांना संधी न देता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या तरुण या चेहऱ्याला संधी दिली. ते संधी देत असताना ती गोष्ट झाली. पण त्यानंतर मंत्रिमंडळातील त्यांचे जे वाद असतील किंवा 11 महिन्यात सत्तेत आल्यानंतर जे 11 महिन्यात त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि राजीनामासाठी जे अनेक प्रकारचे जे केसेस सांगितलं बंगाडे असतील त्यांनी जे फोनचं टॅपिंग वगैरे अनेक गोष्टी ते हॅकिंगचे केले होते. पण नंतर ते कोर्टात कुठेही ते
मोठ्या प्रमाणात टिकली नाही किंवा तो पुरावा इस्टॅब्लिश झाला नाही. खडसेंमध्ये एक प्रकारची नाराजी अशी तयार झाली की मला एक सिस्टमॅटिक प्लॅन किंवा एक कन्स्पिरसी करून माझं नेतृत्व किंवा एक बहुजन नेतृत्व, ओबीसी नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न कट कारस्थान करून करण्यात आला. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दोन नेतृत्वामधली दरी ही कमी न होता दिवसेंदिवस वाढत गेली आणि त्याच्यामुळे ती दरी वाढत 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 मोठी झाली. पण खडसेंना संधी नव्हती, कारण की वरती भाजपाचं सरकार होतं, खाली भाजपाचं सरकारचं जायचं कुठं हा त्यांच्यासाठी त्यांच्यापुढे मला वाटतं सर्वात मोठा प्रश्न होता. पण आता सरकार खाली महाराष्ट्रामध्ये बदललेले, तर त्यांना असं वाटतं की भाजपमध्ये सत्ता नाही. दुसरी गोष्ट, राहुल सुद्धा आपल्याला काही मिळणार नाही, त्यांची पक्की खात्री झाली असेल. म्हणून त्यांनी दुसरा जो ऑप्शन असतो राजकारणामध्ये किंवा आयुष्यामध्ये किंवा परीक्षा देताना किंवा अनेक फ्रंटवरती आपण अनेक ऑप्शन एक्सप्लोर करत असतो, तसं त्यांना दुसरा ऑप्शन दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर आपल्याला सन्मान मिळेल. जसं त्यांची मध्यंतरी एक ऑडिओ टेप व्हायरल झाली होती, त्या ऑडिओ टेप मध्ये त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला चांगल्या पद्धतीत पोझिशन मिळेल तर आपण नक्की दुसऱ्या पक्षात जाऊ. म्हणजे हे काही उघड म्हणजे कुठल्याही प्रकारचं गुपित आता राहिलं नाही की खडसे नाराज आहेत, दुसऱ्या पक्षात जातील. हे सर्व ठरलेलं आहे. आता फक्त वेळ आणि काळ, मला वाटतं ते त्यांचं ज्या पद्धतीने त्यांचे डिमांड असतील ते जर एक्सपेक्टेशन असतील त्या जर फुलफिल झाल्या तर त्यानुसार ते पुढचे निर्णय घेतील. बरोबर आहे. रोहित चंदावरकरजी, मी आपल्याकडे येतो. सुधीर सरांनी अतिशय महत्त्वाच्या काही गोष्टी यामध्ये सांगितल्या, तर त्याच मुद्द्यांना पुढे घेऊन जावं असं वाटतंय मला. रोहितजी, सर्वश्रुत आहे की याची ठिणगी कुठून पडली, भडका कुठे उडाला, त्यानंतर जर इथपर्यंतच्या निर्णयापर्यंत एकनाथ खडसे जर आलेले असतील तर येत्या काळात काय होतंय त्याचे साक्षीदार तुम्ही आम्ही आपण सगळेजण राहणार आहोतच. मात्र रोहितजी, मला विचारायचं आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये जर तुम्ही आघाडीवरती जात असाल तर आघाडीवरती जात असताना नेहमी डोक्यावरती बर्फ आणि जिभेवरती साखर ही ठेवावीच लागत असते. मात्र खडसेंचा स्वभाव याच्या अगदी उलट आहे. ज्या वेळेला माध्यमांसमोर ते बोललेले आहेत, अतिशय तिखट स्वरूपामध्ये त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. यापूर्वीचे जर काही वक्तव्यांचा आपण विचार केला तर ज्यावेळेला भाजप आणि सोबत असलेल्या शिवसेना यांची काडीमोड, त्यांच्याबरोबर आपण पक्ष जो आहे तो निवडणुका लढवणार नाही, अशा प्रकारची तिखट वक्तव्य करत असताना सातत्यानं भाजपकडून पुढाकार जो आहे तो मात्र एकनाथ खडसे यांनी घेतलेला होता. आणि हेच आता पुन्हा एकदा त्यांच्यावरती बुमरँग झालंय की काय, आणि त्यानंतर पक्षानं त्यांना बाजूला सारलंय की काय, अशी देखील एक शंका मनामध्ये येते. रोहितजी, आपण ज्येष्ठ पत्रकार आहात, काय आपलं निरीक्षण नोंदवतं? कारण सुधीरजींनी देखील काही महत्त्वाचे टप्पे जे आहेत या संपूर्ण प्रवासामधले एकनाथ खडसेंच्या ते सांगितलेले आहेत. रोहितजी. हो, त्यांनी सुधीरजींनी चांगले मुद्दे सांगितले. मला एक आताची परिस्थिती जी आहे त्याच्यावर थोडं लक्ष तुमचं वळवायचं आहे ते असं की डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून राजकारणात किंवा व्यापार उद्योग सगळ्याच व्यवसायांमध्ये राहावं लागतं यश मिळवण्यासाठी वगैरे, हे खरं आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे. परंतु किती काळ तसं राहायचं आणि आपल्याला जर काही मिळतच नसेल आणि अनेक वर्षामागून वर्ष जाऊ लागली आणि आपल्याकडे उपलब्ध असलेला काळ जर मर्यादित असेल, विशिष्ट वयापर्यंतच आपण ऍक्टिव्ह असतो, करू शकतो सगळ्या गोष्टी, त्यामध्ये जर वर्षामागून वर्ष अशी जात असली आणि आपल्याला काही मिळत नसेल तर मला वाटतं कुठल्या तरी पॉइंटला कुठल्याही नेत्याचा, कुठल्याही व्यक्तीचा, कुठल्याही माणसाचा उद्रेक होतो तसा तो खडसे यांच्या बाबतीत झाला असेल अशी ओव्हरऑल लक्षणं दिसत आहेत. त्यातला एक भाग असा आहे की तुम्ही लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत स्ट्रॅटेजिकली म्हणू आपण त्या खडसे यांच्यासाठी एक भाजपमध्येच उत्तर महाराष्ट्रात मोठा प्रतिस्पर्धी निर्माण केला आणि त्या नेत्याचं नाव गिरीश महाजन असं आहे. आणि गिरीश महाजन यांना शक्य तेवढी पॉवर त्यांच्या मागे उभी करणं आणि त्यांना नाशिक पासून जळगाव पर्यंतचा सगळा पट्टा हा गिरीश महाजन यांनी निर्णय घ्यावे त्याप्रमाणे भाजप चालेल, गिरीश महाजन बोलतील आणि त्याप्रमाणे भाजप चालेल, हा सगळा पट्टा त्यांनी काबीज केला एक प्रकारे. अशी रचना ही देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या बरोबरच्या काही जणांनी मिळून केली. गिरीश महाजन हे जवळपास नंबर 3, नंबर 2, नंबर 3, नंबर 4चे नेते महाराष्ट्रातले झाले, मंत्रिमंडळातले आणि पॉवरफुल झाले. गिरीश महाजन हे तर खडसे यांच्यापेक्षा खूप जास्त ज्युनियर होते, त्यामुळे ते खडसे यांना खूप लागलं असेल, खूप त्याच्यावर हे झालं असेल. दुसरा भाग असा की खडसे यांना मला वाटतं वेळोवेळी भाजपने अत्यंत, पुन्हा स्ट्रॅटेजिकली असा शब्द वापरतो मी, स्ट्रॅटेजिकली त्यांना थांबायला लावून, त्यांना 2 महिने थांबा तुम्हाला राज्यसभा देतोय, 6 महिने थांबा तुम्हाला राज्यपाल पदासाठी तुमची शिफारस करतोय, असं करत करत खूप वेळ काढला असं दिसतंय. आणि खडसेंसारखा एवढा अत्यंत सिनियर आणि अनुभवी चांगला नेता असताना सुद्धा त्यांना ह्या गोष्टीचा थोडा
त्यांना ते चक्रव्यूहात अडकल्यासारखे थोडे त्यात अडकले असं मला परिस्थिती पाहिल्यानंतर म्हणावं लागतंय की एवढे अनुभवी असून सुद्धा ते त्या ठिकाणी अडकले आणि ते त्या मोहात पडले की हे पद मिळत असेल तर आपण थांबू आणि मग 4 महिने गेले ते पद काही मिळत नाही, मग दुसरं एक पद आहे ते मिळेल तर त्यासाठी थांबू, असं करत करत काही बराच काळ गेला आणि त्यामुळे आता मला वाटतं शेवटी त्यांना लक्षात आलं की पक्ष आपल्यासाठी काही देत नाहीये फारसं. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र भाजपमध्ये तुम्ही ओव्हरऑल जर सध्याची रचना बघितली तर त्याच्यामध्ये आता तरुण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची पिढी आणि त्याच्यानंतर त्यांच्या बरोबरीचे त्या वयाचे असलेले अनेक नेते यांनी इतकी आता ग्रीप स्वतःची बसवलेली आहे की आता खडसे यांना त्यामध्ये परत अगदी केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा काही आश्वासन दिलं तरी सुद्धा काही फार त्याच्यात शिरकाव करून काही मिळण्यासारखं आहे असं मला वाटत नाही. भारतीय जनता पक्षाचं सरकार जरी महाराष्ट्रात परत आलं, विधानसभेत 105 जागा आहेत, परत त्यांनी कुठल्या दुसऱ्या पक्षाबरोबर युती करून काहीतरी करून परत जरी सत्ता आणली तरी त्यात एकनाथ खडसे यांना फारसं काही वाव मिळेल असं मला दिसत नाही. आणि केंद्रीय नेतृत्वाचंही तुम्ही जर बघाल तर त्यांची पण पॉलिसी साधारणपणे अशी आहे की जे 65 वगैरे या एजच्या पुढचे जे कोणी आहेत नेते त्यांना फारसं ते वाव देत नाहीयेत. त्यांचा सगळा कल हा साधारण 45 ते 55 जास्तीत जास्त 60 पर्यंतच्या नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये किंवा वेगवेगळ्या पदांवर स्थानं देणं असं आहे. आणि दुसरी एक कॅटेगरी भाजपमध्ये देशव्यापी तुम्ही विचार केला तर दिसते आहे ती म्हणजे अतिशय सुपर सिनियर जे लोक आहेत ते त्यांना राज्यपाल पद किंवा अशी पदं दिली जात आहेत किंवा परदेशामध्ये एखाद्या देशामध्ये राजदूत म्हणून पाठवणं, अँबॅसेडर म्हणून पाठवणं वगैरे ह्या 70च्या आसपासचे लोक किंवा त्याच्या पुढचे जे आहेत त्यांना त्या पद्धतीचं दिलं जात आहे. लालजी टंडन असतील, आपले मुंबईचे रामभाऊ नाईक असतील, या पद्धतीच्या नेत्यांना, आनंदीबेन पटेल असतील, यांना सगळ्यांना ही अशी राज्यपाल वगैरे अशी पदं 65-70 या एज ग्रुप मधल्या किंवा त्याच्या पुढच्या एज ग्रुप मधल्यांना दिली जात आहेत. परंतु 60 पासून किंवा 62-64 पासून ते 70 पर्यंतचे जे नेते आहेत त्यांना ना राज्यपाल पद किंवा असं काही मिळत आहे, ना राज्यामध्ये काही मंत्रिमंडळात स्थान मिळत आहे. त्या श्रेणीमध्ये मला वाटतं एकनाथ खडसे बसतात. आणि तसे बरेचसे नेते आहेत भारतभरामध्ये की त्यांच्या बाबतीत तसं झालंय. दुसरा एक मुद्दा तुम्हाला एक लक्षात आणून देतो, त्याच्या दिशेने चर्चा आपण नेणं आवश्यक आहे की भाजपमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इतर पक्षांमधून नेत्यांना घेण्यात आलेलं आहे. आणि गेल्या 4-5 वर्षांमध्ये याबद्दल पक्षांतर्गत माझे जे मित्र पक्षामध्ये आहेत, चिंतन बैठकांमध्ये असतात किंवा सिनियर पातळीवर दिल्लीमध्ये इतर ठिकाणी असतात, त्यांच्याकडून अशी माहिती मिळते की याबद्दल पक्षामध्ये खूप चर्चा झाली. असंख्य वेळा त्याच्यावर चर्चा झाली की आपण असं करावं का करू नये. पण शेवटी आपण बाहेरून बघताना सुद्धा आपल्याला दिसतंय की ते तसं करावं असं ठरलंय आणि त्यांनी घेतलेत नेते बाहेरून खूप. नारायण राणेंसारख्या नेत्यापासून, विखे पाटील यांच्यासारख्या नेत्यांपासून अनेक महाराष्ट्रात, उत्तर प्रदेशात त्या बहुगुणा होत्या त्यांना घेतलं. सगळीकडेच म्हणजे काँग्रेसमधून किंवा इतर पक्षांमधून आलेल्या नेत्यांना मोठ्या प्रमाणात भाजपने आपल्या पक्षात घेतलेलं आहे. अशा परिस्थितीत हे जे स्थानिक आपल्या जिल्ह्यामध्ये वजनदार नेते आहेत, नगर जिल्ह्यामध्ये विखे पाटील असतील, कोकणात नारायण राणे असतील, इतर ठिकाणी अनेक असे नेते असतील विविध भागांमध्ये, त्यांच्या पण अपेक्षा आहेत आणि त्यांना पण काहीतरी हवं आहे, त्यांना पण पदं द्यावी लागणार आहेत. तर ते एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पक्षातले जुने निष्ठावान जे नेते आहेत, जे अनुभवी आहेत आणि खूप वर्ष आहेत, सुधीर मुनगंटीवार असतील, गिरीश महाजन असतील, बाकीचे असतील, तर हे सगळं मला वाटतं खूप माणसं आणि खूप चेहरे असं सगळं झालेलं आहे पक्षामध्ये. आणि जो पक्ष एखादा मोठा वेगाने वाढतो, तो भाजप कसा वाढला आहे 2012-14 पासून ते आतापर्यंत गेल्या 6-7 वर्षामध्ये ज्या वेगाने वाढला आहे, तर पक्ष वाढल्यानंतर त्याला ह्या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो, जो काँग्रेस पक्षालाही करावा लागला होता पूर्वी. आणि तसाच तो कुठल्याही पक्षाला करायला लागतो, कारण एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही नेते घेतले, कार्यकर्ते घेतले की त्यांना कुठे तुम्ही संधी देणार, कसं बसवणार, सगळ्यांना कसं फिट करणार, याबद्दल खूप समस्या निर्माण होतात. आणि त्या समस्यांमधून काही जे बळी ठरतात त्यापैकी एक डावलले गेलेले नेते महाराष्ट्रातले सिनियर एकनाथ खडसे हे आहेत असं मला वाटतं. आणि आता सुधीरजी म्हणाले त्याप्रमाणे बहुतेक लक्षणं तर अशी दिसत आहेत की ते पक्ष सोडतील. पण एक भाग असा आहे की भाजप एकदा आपण सोडलं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या एजन्सीज कडून किंवा काही याच्याकडून जे काही त्रास सहन करावे लागतात ते करण्याची तयारी, किंवा ज्या पक्षात आपण जातो आहोत त्या पक्षाकडून आपल्याला काय मिळणार आहे याबद्दलची चर्चा आणि त्याबद्दलचं फायनल काही विश्वासानं आपल्याला वाटणं की बाबा हे आपल्याला मिळणार आहे नक्की, अशा विविध गोष्टींचा विचार त्यांच्या डोक्यात असेल. ते त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर, त्यांच्या बरोबरच्या इतर लोकांबरोबर, कुटुंबियांबरोबर तो विचार करत असतील.
आणि त्यामुळे ही सगळी प्रक्रिया थोडी अनिश्चिततेच्या सीमारेषेवर आहे असं मला वाटतं. म्हणजे बरोबर जोपर्यंत आहे. राजकारणात मात्र एखादी गोष्ट रोहितजी, आपण पूर्ण घडलेली बघत नाही तोपर्यंत ती होणारच आहे असं गृहीत धरण्यात अर्थ नाही. विशाल, बरोबर आहे. आयुष्यात आपण कुठल्याही प्रकारची जर तडजोड करणार असू तर त्यावेळेला ते गणित जुळवून आणणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. ज्येष्ठ पत्रकार शेखर पाटील हे देखील आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सामील होत आहेत यावेळेला. शेखर पाटीलजी, यापूर्वी रोहित चंदावरकर सर, त्यानंतर सूर्यवंशी सर यांच्याबरोबर सुरू असलेली चर्चा तुमच्या माध्यमातून आता यावेळेला पुढे नेऊयात. शेखरजी, ज्या ज्या वेळेला राजकारणामध्ये एक वेगळं पाऊल उचलण्याची वेळ येते, आपल्याच स्वकीयांनी आपल्या आजूबाजूला तयार केलेलं चक्रव्यूह तोडण्याची वेळ येते. जसं मगाशी आपण उल्लेख ऐकला असेल की एका बाजूला एकनाथ खडसे हे उत्तर महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करणारे भाजपचे एकमेव नेते होते. मात्र पुढे स्ट्रॅटेजिकली ज्या वेळेला दुसरं एक समांतर अशा प्रकारचं नेतृत्व गिरीश महाजनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार करण्यात आलं, त्यानंतर कुठेतरी हळूहळू करत जे आहे एकनाथ खडसे यांचा प्रभाव त्या ठिकाणी आवर्जून स्ट्रॅटेजिकली कमी करण्यामध्ये काही नेत्यांना भाजपच्या यश आलं, ज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव हे अग्रक्रमानं नेहमी घेतलं जात असतं. पुढची दिशा जी आहे ती एकनाथ खडसे स्वतःच्या बद्दलची जी आहे ती ठरवतील देखील. मात्र यापूर्वी आपल्याच पक्षानं तयार केलेला चक्रव्यूह तोडताना अनेक नेत्यांची फसगतही झालेली आहे. असंच नाव एकनाथ खडसे यांचं तर पुढच्या काळामध्ये जोडलं जाणार नाही ना, अशी शंका मनामध्ये उपस्थित होते. कारण नारायण राणेसारखे ज्येष्ठ नेते ज्यावेळेला शिवसेनेसारख्या पक्षामध्ये होते, त्या ठिकाणाहून पुन्हा एकदा स्वतःच्या अटी शर्तींवरती दुसरा पक्ष त्या ठिकाणी जाऊन जरी स्वतःचं या ठिकाणी प्राबल्य पुन्हा एकदा सिद्ध करण्याची तयारी करत असताना, तशा प्रकारचे प्रयत्न करत असताना त्यांना देखील अपयश आल्याचं आपण पाहिलेलं आहे. स्वतःभोवती विणलं गेलेलं जे चक्रव्यूह आहे ते तोडण्यामध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांना यापूर्वी देखील जे आहे ते अपयश आलेलं आहे. त्या यादीमध्ये एकनाथ खडसे यांचं नाव तर येणार नाही ना, शेखर पाटीलजी? नाही, खरं तर आपण असं म्हटलेलं आहे की एकनाथराव खडसे यांना चक्रव्यूहामध्ये घेण्यात आलेलं आहे. आपण अगदी अचूक पद्धतीमध्ये चक्रव्यूह हा शब्द बरोबर आहे. चक्रव्यूह त्यांच्या भोवती रचण्यात आलेला आहे. आणि बाकी एक आपण सर्वजण जी चर्चा करतोय, मी आता मगाचपासून मी सर्व चर्चा ऐकत आहोत, म्हणजे एकदम ते आपण विविधांगी यामध्ये विश्लेषण करत आहात. यातील एक स्थानिक संदर्भ जरा आपण तपासून बघितले पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता आपण जसं सध्याचं चित्र सुरू आहे, म्हणजे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते जाण्याची शक्यता दिसते. यातील एक अँगल अजून एक असा आपण लक्षात घेतला पाहिजे की एकनाथराव खडसे यांचा जो अतिशय आक्रमक असा जो पिंड आहे, तो अतिशय आक्रमक असा पिंड हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कसा मॅच होणार, आणि स्थानिक पातळीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना एकनाथराव खडसे यांनी अंगावर घेतलेला आहे. एका बाजूला गिरीश महाजन यांच्यासारख्या स्थानिक नेत्याला पाठबळ देत देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय पद्धतशीरपणे एकनाथराव खडसे यांच्या त्यांच्या मार्गात असणारा जो काही सर्वात मोठा अडसर होता तो दूर केला. मी हे अतिशय धाडसाने सांगतो. आम्ही स्थानिक पातळीवरून बघतोय की एकनाथराव खडसे यांच्या भोवतीचा जो चक्रव्यूह होता तो ऑल ऑफ सडन विणला गेला असं नाहीये, जसं आपण म्हणतात तसं. तो पहिला यातील सर्वात महत्वाचा मुद्दा, त्यांच्यावर 10-15 दिवसामध्ये प्रचंड आरोप झाले, अनाकलनीय पद्धतीने एकामागून एक आरोपांच्या सरबत्ती झाल्या, त्यांना राजीनामा द्यावा लागला. राजीनामा दिल्यानंतर सुद्धा पक्षाने त्यांना वेळोवेळी त्यांची आता गरज उरलेली नाही अशा पद्धतीने एकनाथराव खडसे यांच्याविषयी ट्रीट केलं, जे खरं तर एका ज्येष्ठ नेत्याविषयी केलं फार चुकीची गोष्ट आहे. पण यातील सर्वात महत्वाचा जो मुद्दा असा आहे की एकनाथराव खडसे यांनी ज्या प्रकारे स्वपक्षामध्ये सुद्धा अनेकांना दुखावून ठेवलेलं होतं, त्याच पद्धतीने ते ज्या पक्षामध्ये जात आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात आहेत, त्यावेळेला त्यांनी दुखावून ठेवलेला, म्हणजे जळगावचं राजकीय दृष्ट्या 2 भागामध्ये विभाजन आहे. एक म्हणजे तापी खोऱ्याचा जो पट्टा रावेर लोकसभा मतदारसंघ आपण त्याला म्हणतो, तिथे खडसेंच्या खासदार आहेत, आणि दुसरा जळगाव. तर रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये लेवा पाटीदार समाजामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अद्यापही आपली पाळेमुळे मजबूत करता आलेली आहेत. म्हणजे उमेश नेमाळे यांचा अपवाद सोडला तर त्या भागामध्ये या समाजातील कोणता मोठा नेता नाहीये. एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी आणि खुद्द खडसे यांना दोघांना आपण ज्यांना म्हणतो विन विन सिच्युएशन अशा पद्धतीने जरी होत असलं तरी मुळातच एका चक्रव्यूहातून निघून
म्हणजे राष्ट्रवादीच्या नवीन ठिकाणी जात असताना एकनाथराव खडसे यांना ऍडजस्ट होणं हे अतिशय कठीण राहणार आहे आणि ते या आव्हानावरती कशा पद्धतीने मात करतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे. पण या सर्व प्रक्रियेमध्ये आपण ज्याला म्हणतो की आगीतून निघून फकुट्यात पडण्यासारखं जर तर होणार नाही ना, म्हणजे कारण राष्ट्रवादीमध्ये त्यांचं फारसं चांगल्या पद्धतीने स्वागत होईल अशी स्थानिक पातळीवरती तरी म्हणजे तशी स्थिती नाहीये. अगदी स्थानिक राजकारणाचा जर विचार केला तर खुद्द मुक्ताईनगर मधून चंद्रकांत पाटील त्यांचे जे कट्टर विरोधक आहेत त्यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेलं होतं. भुसावळचे संतोष चौधरी म्हणजे 2 दशकांपासून एकनाथराव खडसेंच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले आहेत. अशा पद्धतीने आता हे सगळं म्हणजे मी एक राजकीय विश्लेषक म्हणून ज्या वेळेला या सर्व घटनांकडे बघतो तर स्थानिक संदर्भामध्ये मी आपल्याला निश्चितपणे सांगू शकतो की एकनाथराव खडसेंच्या भोवती चक्रव्यूह विणण्यात आलेला होता. दुर्दैवाने तो त्यांना अजून भेटता आलेला नाही. पण ते ज्या पक्षामध्ये जाण्याच्या तयारीत आहेत तिथे त्यांच्यासाठी नवीन चक्रव्यूह तर तयार होणार नाही ना, याची काळजी घेणे त्यांना आवश्यक बसणार. किंबहुना ते यावरती कशी मात करतात यावरती त्यांची पुढची वाटचाल. सुधीर सूर्यवंशीजी आपल्याकडे येतोय यावेळेला. शेखर पाटील यांनी स्थानिक राजकारण जे आहे त्याविषयी महत्त्वाचे ते विशद करून सांगितलं. अनेक वेळेला स्थानिक पातळीवरचं जे राजकारण असतं ते तुमच्या जातीय समीकरणांवरती कशा प्रकारे आपण त्या ठिकाणी पक्ष बांधणी केलेली आहे याविषयी. मात्र सुधीरजी, एका बाजूला लेवा पाटीदार समाज यावरती असलेलं एकनाथ खडसेंचं प्रभुत्व जे आहे तेच दुसरीकडे ज्यावेळेला गिरीश महाजन यांना उभं केलं गेलेलं होतं त्यावेळेला देखील त्यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं. जर राष्ट्रवादीच्या मार्गावरती गेलेच आणि हातात घड्याळ बांधण्याचा एकनाथ खडसे यांनी निर्णय घेतला तरी स्थानिक पातळीवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले नेते जे अनेक वेळा एकनाथ खडसे यांच्या विरोधामध्ये लढलेले आहे त्यांच्याकडून पुन्हा एकदा दुसरं चक्रव्यूह तर उभं केलं जाणार नाही ना. त्यांचं स्वागत त्या ठिकाणी होईल का? नाराजी जी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसला त्या ठिकाणी स्वीकारणं हे परवडणारं असेल का? कारण राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतःची जर पाळंमुळं घट्ट करायची असतील खानदेश या संपूर्ण भागामध्ये, जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल या संपूर्ण भागामध्ये, तर ते तितकंसं सोपं एकनाथ खडसे यांच्यासाठी नसेल, तितकंच ते आव्हानात्मक राष्ट्रवादी काँग्रेससाठी देखील असेल का? सुधीरजी. विशालजी, ज्या गोष्टी काही गोष्टी रेज केल्या गेल्या त्या थोड्या गोष्टी मी पुढच्या फॉर एक्सटेंड आपण टॉपिक नेतो. तर ते नेत असताना मला सांगायला आनंद होईल की जेव्हा मी चेकमेट हाऊ बीजेपी ओन अँड लॉज महाराष्ट्र हे पुस्तक लिहायला घेतलं होतं त्या पिरियडमध्ये अनेक बीजेपीचे नेते असतील किंवा खुद्द एकनाथ खडसे यांच्याशी अनेक वेळा चर्चा केली किंवा अनेक गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेतल्या. तर हे करत असताना मला अनेक 4-5 गोष्टी तर थोडक्यात प्रकर्षाने सांगाव्याच्या असे वाटतात की स्थानिक पातळी जळगाव जिल्हा हा 2 भागामध्ये डिवायडेड आहे. म्हणजे जो रावेर मतदारसंघ यांनी सांगितलं शेखर पाटील यांनी की लेवा पाटील डॉमिनेटेड आहे आणि जो इकडचा पट्टा आहे जो एरंडोल मतदारसंघ त्याला जळगाव ग्रामीण असा म्हणतात तो मराठा डॉमिनेटेड मतदारसंघ म्हणजे आणि नेहमीप्रमाणे तिकडच्या पट्ट्यामध्ये नेहमी लेवा पाटील एक खासदार म्हणून निवडून येतात आणि इकडच्या पट्ट्यामध्ये मराठा समाजाचा कुठलाही व्यक्ती असतो तो खासदार म्हणून निवडून येतात. तर एकनाथ खडसे दुसरं चक्रव्यूह मध्ये सोडून म्हणजे पहिलं चक्रव्यूह सोडून दुसऱ्या चक्रव्यूहात जात आहेत का हा प्रश्न त्यांनी उद्भवला होता. तर पहिल्या चक्रव्यूहात मला असं थोडं विशद असं करावं वाटतं की पहिल्या चक्रव्यूहाचा विवाद स्वतःच अडकले. मला असं वाटतं त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची ताकद ओळखली नाही. ते त्यात देवेंद्र फडणवीस यांची ताकद ओळखण्यामध्ये कमी पडले आणि त्यांनी नेहमी म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी देवेंद्र फडणवीस त्यांना अंडर एस्टिमेट केले. ते अंडर एस्टिमेट किंवा देवेंद्र फडणवीस माझ्या हाताखाली वाढलेला आहे किंवा मी ग्रूम केलेले ते ह्या गोष्टी करू शकणार नाही. त्यांचा जो अजम्पशन्स होत्या काही गोष्टी या प्रिज्युडाइज माइंडने मनुष्य व्यक्ती अजम्पशनवर गोष्टी डिसाईड करत असतो त्या अजम्पशनमुळे त्यांनी स्वतःला अटकून घेतलं. आता ते बाहेर येण्यासाठी त्यांनी शरद पवार यांचा हात ते घेत आहेत या मोठ्या चक्रव्यूहातून चक्रव्यूहातून अडकलेल्या बाहेर येण्यासाठी शरद पवार जे महाराष्ट्रातले मोठं नेतृत्व आहे त्याचा हात घेऊन ते बाहेर येण्याचा प्रयत्न करतायत. बाहेर येताना ते दुसऱ्या चक्रव्यूहात अडकतील का हा असा प्रश्न असा आहे. मला असं वाटतं की जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव असेल, धुळे असेल किंवा नंदुरबार असेल ह्या पट्ट्यामध्ये एकनाथ खडसेच्या जोडीला त्या स्टेचरचं नेतृत्व नाहीये. नेते जरी असतील पण खडसेचं स्टेचर म्हणजे मधुकरराव चौधरी नंतर म्हणजे लेवा पाटील समाजाचं सर्वात मोठं नेतृत्व म्हणजे त्या जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा त्या समाजामध्ये एकनाथ खडसे यांचं आहे.
गिरीश महाजन किती 2 नंबर किंवा 3 नंबरचे असतील, पण गिरीश महाजनला लिमिटेशन्स होते. त्या लिमिटेशन आपल्याला आता दिसत आहेत की जे 2 नंबर 3 नंबरचे नेते होते ते आज कुठे आपल्याला कुठल्याही प्रकारचे विरोध या महाविकास आघाडीला करताना किंवा पूर्णपणे मला वाटतं ते कुठे ब्रह्मंड अँगल मध्ये गायब झाले का मला माहिती नाही, पण पूर्णपणे ते हे झाले. कारण की हे नेतृत्वाचा अभाव असतो. जो मास लीडर असतो तो नेहमी लोकांमध्ये असतो, सत्ता असो की सत्ता नसो तो नेहमी चर्चेत असतो. आणि त्याच्यामुळे मास लीडर किंवा त्या बहुजन लीडरचं एक वैशिष्ट्य ते म्हणजे एकनाथ खडसे. ते सत्ता नसतो ते चर्चेमध्ये आहेत. त्याच्यामुळे त्यांना मराठा समाजाचं किंवा त्या जळगाव लोकसभे असेल किंवा बाकीच्या मतदारसंघामध्ये असतील त्यांना तिथले स्थानिक पातळीवर विरोध होईल का? विरोध हा होत असतो, पण विरोधाला तुम्ही ओव्हरकम कसं करतात यावर त्या नेतृत्वाचं यश किंवा अपयश अवलंबून असतं. त्याच्यासाठीच मला असं सांगावं असं वाटतं की मध्यंतरी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये राष्ट्रवादी कार्यालयात जळगावचे काही जे मान्यवर नेते असतील, गुलाबराव देवकर असतील किंवा अंबडचे आमदार अनिल भाईदास पाटील असतील किंवा अनेक नेत्यांबरोबर शरद पवारांनी मुद्दामून त्यावेळेला असं सांगण्यात आलं की सिंचनाच्या संदर्भातली मीटिंग होती, पण माझ्या माहितीनुसार ती मीटिंग सिंचनाची जरी असली पण ऑफ द रेकॉर्ड किंवा ऑफ द कप आपण जे डिस्कशन म्हणतो त्याच्यामध्ये हा विषय सुद्धा चर्चेला गेला आणि त्या लोकांचं मत जाणून घेतलं शरद पवार यांनी की खडसे आपल्याकडे येत आहेत, तर आले तर काय होऊ शकतं, तुमच्या समस्या काय किंवा तुमचे काही अडचणी आहेत का किंवा आपण कसं त्यांना स्वागत करू शकतो की कसं अकोमोडेट करू शकतो, या सर्व चर्चांचा उहापोह त्या मीटिंग मध्ये झाला. आणि त्याच्यावर मला वाटतं ते शरद पवारांनी एकदा विचारल्यानंतर स्थानिक पातळीवर नेते त्यांना विरोध करतील किंवा मला निवडून ते विरोध करतील. आणि विरोध जरी केला तर खडसे नेतृत्व खूप मोठं आहे, त्या सर्व गोष्टी ते ओव्हरकम करून घेतील. कारण की ते आल्यानंतर जळगाव जिल्ह्यातली जी जेडीसीची बँक आहे किंवा अनेक महानगरपालिका असतील किंवा अनेक गोष्टी असतील, जिल्हा परिषद, ते आपसूक राष्ट्रवादीकडे येईल. आणि जसं शेखर पाटील यांनी सांगितलं की राव्याच्या लेवा पाटील यांच्या पट्ट्यामध्ये राष्ट्रवादीला कधी स्थान मिळवता आलं नाही आणि ते स्थान त्यांना मजबूत करता येईल. आणि विदर्भामध्ये सुद्धा त्यांना चांगल्यापैकी अनेक जाती समूह असतील त्यांच्यामध्ये ज्येष्ठ नेते असलेले एकनाथ खडसे असतील आणि राष्ट्रवादीचे सर्वा असलेले शरद पवार जी असतील, कल यावेळेला जो आहे तो चाचपडून पाहताना दिसत आहेत की खरोखर अशा प्रकारची समीकरणं जी आहेत ती होऊ शकतात का? रोहित चंदावरकरजी, मी आपल्याकडे येतो. अशा प्रकारच्या चर्चांना ज्यावेळेला उदाहरण येतं किंवा लोकशाही विशेषमध्ये आपण आज हा मुद्दा ज्यावेळेला घेतलेला आहे त्यावेळेला एक मला तुम्हाला आवर्जून विचारावं असं वाटतं, आणि ते म्हणजे असं की जोपर्यंत आग लागत नाही तोपर्यंत धूर निघत नाही, आणि त्यामुळेच या चर्चांना उधाण आलेलं आहे. येत्या काळामध्ये स्वतःचं राजकीय वर्चस्व हे किती मोठं आहे, कशा प्रकारे ते आपण टिकवून ठेवू शकतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न एकनाथजी खडसे करतात. कितपत यश त्यांना येऊ शकतं अगदी थोडक्यात, कारण आपली वेळ संपत आलेली आहे. रोहितजी. तर फार अवघड आहे आणि ते मला वाटतं काळच देईल त्यांना यश येऊ शकतो किंवा नाही. आणि त्याची इक्वेशन सगळी कशी, आता दोन पॅनलिस्टने सांगितलं त्याप्रमाणे स्थानिक पातळीवरची जी इक्वेशन्स आहेत, माणसं काय आहेत, कुठे कशी अलाइनमेंट होईल, कोण कुठे कशाला राजी होईल, कोण नाराज राहील आणि कसं ते प्ले आउट होईल हे सांगणं फार कठीण आहे. परंतु एक तुम्हाला मी सांगू इच्छितो आणि त्याच्याकडे लक्ष तुमचं सगळ्यांचंच वेधू इच्छितो, ते असं की भाजप हा आता सध्याच्या काळात तरी केंद्रीय नेतृत्व आणि त्याची लोकप्रियता, नरेंद्र मोदी वगैरे यांच्या सगळ्या करिश्मा आणि याच्यावर चालणारा पक्ष आहे. भाजपला फारसा फरक कदाचित दिसणार नाही पडलेला याच्यामध्ये खडसे यांच्या एक्झिटमुळे. जर ते बाहेर पडले तर, अजून त्यांनी निर्णय जाहीर नाही केलेला हे लक्षात घेतलं पाहिजे, जर ते बाहेर पडले तर. परंतु राष्ट्रवादीला मात्र शेवटी शरद पवार, तुम्ही लक्षात घ्या, गेली 40 वर्ष आपण शरद पवारांचं राजकारण बघतोय, सगळं वाचतोय, अभ्यास करतोय. ते बेरियाचं राजकारण असतं कायम. त्यामुळे भाजपसाठी फारसा फरक नाही पडणार असं आपण धरू की खडसे जरी गेले तरी, पण राष्ट्रवादीला शेवटी बेरीजच होणार आहे. आणि खडसे यांच्या बरोबरचे कार्यकर्ते, त्यांच्या बरोबरचे काही नेते, तरुण नेते, काही लोक हे खडसे यांना कुठलं तरी वेगळ्या पद्धतीचं पद देऊन काहीतरी हे करून त्यांना सगळ्यांना एकत्र बसवून त्यांची मोठ बांधणं, हे करण्यात तर शरद पवार यांचा हातखंड आहे. गेली 40 वर्ष आपण ते बघतोय. त्यामुळे स्थानिक पातळीवर ज्या नेत्यांच्या विरोधात खडसे यांनी लढवलं असेल, सगळं राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांच्या विरोधात 20 वर्ष 30 वर्ष त्यांचा सगळा लढा राहिला असेल, त्या नेत्यांना आणि खडसे यांना मुंबईत एका ठिकाणी एकत्र बसवून 2 तासात शरद पवार तो सगळा हे मिटवून टाकतील, याबद्दल मला 100% खात्री, कारण मी शरद पवारांचं सगळं काम फार जवळून बघितलेलं आहे. त्यामुळे तो काही मुद्दा नाही, राष्ट्रवादीला त्याचा फायदाच होईल, ते बेरजेचंच राजकारण असेल. प्रश्न एवढाच आहे की खडसे स्वतः कितपत
त्यांना स्वस्थता मिळेल किंवा त्यांना जे हवंय त्या पद्धतीने राष्ट्रवादीमध्ये मिळेल. कारण मुंबईच्या पातळीला म्हणजे मंत्रालय पातळीला किंवा विधानसभेमध्ये राष्ट्रवादीचे अनेक नेते आहेत आणि त्यांच्या बरोबर खडसे यांना जुळवून घ्यावं लागेल आणि त्यांना मग काही पद द्यायचं नाही द्यायचं कसं काय करायचं वगैरे हे ठरवावं लागेल. त्यामुळे तो सगळा पुढचा भाग कसा होतो नक्कीच आणि रोहितजी. खडसे या सगळ्यामध्ये यशस्वी होतात का हे काळच ठरवेल असं मला वाटतं. विचार नक्कीच शेखर पाटीलजी यांच्याकडे जाऊयात. शेखर पाटीलजी, याच अनुषंगानं सुरू असलेली आपली चर्चा आपण ऐकलेलीच आहे. दुसरीकडे जर एकनाथ खडसे यांनी घड्याळ बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाच तर तरी देखील खान्देश परिसर असेल, जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, भुसावळ असेल, या ठिकाणी त्यांचं नेतृत्व अशाच प्रकारे अबाधित राहील का? राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर देखील एकनाथ खडसे हे नाव त्या ठिकाणी नेहमी नेतृत्व म्हणून चर्चेत राहील का? करिश्मा अबाधित ठेवण्यामध्ये एकनाथ खडसे यांना यश येईल का? आणि जळगाव असेल किंवा आसपासच्या परिसरातील असलेली जी जनता आहे तेवढाच रिस्पेक्ट हा खडसे यांना देताना दिसून येईल का? कारण खडसेंबरोबर ज्या वेळेला भाजप पक्षाकडून अनेक वेळेला आमदारकी नाकारण्यात आली, खासदारकी नाकारण्यात आली, अनेक प्रकारची पदं नाकारण्यात आलेली होती, त्यावेळेला मात्र जनक्षोभ त्या ठिकाणी पाहायला मिळालेला होता. आणि अनेक जण जे अगदी जवळचे आहेत एकनाथ खडसे यांच्या, त्यांना अनेक वेळेला अश्रू अनावर झाल्याचं देखील आपण पाहिलेलं होतं. भावनिक आवाहन त्यांनी करून झालेलं होतं. हा करिश्मा त्यांना टिकवून ठेवणं राष्ट्रवादीच्या मार्गावरती गेल्यानंतर हातात घड्याळ बांधल्यानंतर देखील जे आहे ते शाबूत ठेवणं शक्य होईल का? शेखरजी, आपण अतिशय योग्य पद्धतीने विचारलेलं आहे मला. आपण एक कॉन्टेक्स्ट स्थानिक वरून राज्य पातळीवरती जाणारा एक संदर्भ आपण लक्षात असा ठेवला पाहिजे की एकनाथराव खडसे हे ओबीसी समुदायामधील खूप मातब्बर नेते आहेत. सारा बलुतेदार त्यांना मानणारा आहे. आणि एक स्थानिक संदर्भ जो आपल्याला फार मनोरंजक वाटू शकतो. आपल्याला आश्चर्य वाटेल की त्यांच्या मतदारसंघामध्ये 2 नगर परिषद आहेत आणि दोन्ही नगर परिषदेमध्ये त्यांनी मुस्लिम नगराध्यक्ष लोकनियुक्त म्हणून निवडून आणलेले आहेत. म्हणजे आपण ज्याला म्हणू शकतो की खऱ्या अर्थाने. आणि एक संदर्भ आपण अजून लक्षात घेतला पाहिजे की मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये लेवापीदार बहुल नसताना 12 बलुतेदार आणि विशेष करून मुस्लिम समुदाय त्यांच्या पाठीशी एकमुखाने उभा आहे. स्थानिक पातळीवरती त्यांना राष्ट्रवादीमध्ये मर्ज होणं तसं फारसं कठीण नाही आहे. अजून एक बाकीचा जो मुद्दा आहे की भुसावळचे जे आमदार संजय सावकारे ते एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक आहेत. ते तांत्रिक अडचणींमुळे आज नाही जाणार त्यांच्यासोबत, पण ते 100% त्यांच्यासोबत जातील, त्यांच्या स्नुषा जातील. बाजूचा रावेर मतदारसंघ आहे, जामनेर आहे, जळगाव आहे. आणि एक मगाशी बोलताना सूर्यवंशीजी यांनी जो काही उल्लेख केला होता की वऱ्हाडामध्ये म्हणजे अगदी मलकापूर वगैरे त्या भागामध्ये पुढे खामगाव वगैरे त्या परिसरामध्ये एकनाथराव खडसे यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. आणि इकडच्या बाजूने जर का आपण विचार केला तर तो थेट अगदी म्हणजे धुळ्याचे आपले अनिल गोटेंपासून एक खूप मोठा वर्ग त्यांच्या पाठीशी उभा आहे. तर आपण म्हणजे अगदी स्पष्टपणे म्हणू शकतो की स्थानिक पातळीवरती एकनाथराव खडसे हे आपल्या समर्थकांसह सहजपणे शिफ्ट करू शकतात. आणि याचा सर्वात मोठा व्यापक जो काही असेल तो मुक्ताईनगरच्या परिसराच्या आजूबाजूला 4 ते 5 विधानसभा मतदारसंघांवरती थेट परिणाम होईल. राष्ट्रवादीची अगदी हक्काची नक्कीच आपल्या हक्काची अशी जागा त्या ठिकाणी निर्माण करू शकते राष्ट्रवादी. धन्यवाद शेखर पाटीलजी, धन्यवाद सुधीर सूर्यवंशीजी आणि धन्यवाद रोहित चंदावरकरजी, आपण या चर्चेमध्ये सामील झालात त्यासाठी. आणि घड्याळ बांधणार का आणि हे जर घड्याळ बांधलं तर ही वेळ योग्य आहे की अयोग्य हे येत्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना स्पष्टपणे पाहायला मिळणारच आहे. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.